all of you. Today I am going to welcome to online class 7th standard topic number the living world adaptation and classification. This topic start of the point. First point is adaptation definition. This is a adaptation is a describe is a plant. This is adaptation in variety and different species animals and plants is a very difficult adaptation. This is a next point. This is chapter starting is point details study of point adaptation plant of the snail reason. This is a point startup. This means adaptation means anukulam. This is a adaptation means anukulam. Is a definition is a start of the chapter in note down. This is a in notebook in the definition. म्हणजे बघा की adaptation म्हणजे काय अनुकूलन म्हणजे काय म्हणजे आपल्या सभोवताली जी कंडिशन आहे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये वाढणारी एखादी प्रजाती आहे त्यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया आहे किंवा त्यांच्यामध्ये होणारी देवाणघेवाण आहे यालाच अनुकूलन असं म्हटलं जातं. दिस इज ॲडॅप्टेशन. म्हणजे ॲडॅप्टेशन म्हणजे काय आपल्या सभोवताली असणारी जी भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये जी असणारी कंडिशन आहे ती कंडिशन कशा पद्धतीने प्राणी व प्रजाती यांच्यामध्ये स्पर्धात्मक जीवन जगत असताना चढाओढ करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी यांना सामोरं जावं लागतात त्यालाच अनुकूलन असं म्हटलं जातं. थोडक्यात तिथली कंडिशन वातावरण याच्यावरती नेतृत्व कसं घेऊ शकतात हे म्हणजे अनुकूलन. बघा दिस इज डिफिनेशन. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो बिहेवियर ऑर्गॅनिझम विच हेल्प देम ॲडजस्ट देअर सराउंडिंग. म्हणजे तिथले प्राणी असून दे वनस्पती असून दे त्यांच्या सभोवताली असणारे जे वातावरण आहे यांच्याशी ते मिळतं जुळतं कसं घेऊ शकतात व त्यांच्याशी कसं ते वातावरण मॅच होऊ शकतात हे म्हणजे अनुकूलन. इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द डिफिनेशन ऑफ द ॲडॅप्टेशन. द नेक्स्ट पॉईंट ऑफ द स्टार्ट ॲडॅप्टेशन ऑफ द प्लॅन्ट स्नो रिजन. ॲडॅप्टेशन ऑफ प्लॅन्ट स्नो रिजन. आता बघायचं आहे ही प्रदेशातील वनस्पतींचं अनुकूलन कसं आहे. ही प्रदेशातील वनस्पतींचं अनुकूलन कसं आहे हे बघायचं आहे. दिस इज द स्टार्ट ऑफ द इन ॲडॅप्टेशन ऑफ द प्लॅन्ट. एक्झाम्पल नेम देवदार अँड पाईन. ही प्रदेशातील वनस्पतींची प्रामुख्याने कोणती वनस्पती आढळतात तर त्या प्रामुख्य वनस्पती आढळतात देवदार आणि पाईन वनस्पती आढळते. आता यांच्याविषयी आपण माहिती बघायची आहे. बघा आता दिस इज अ इन देवदार अँड पाईन प्लॅन्ट. दिस इज अ कॅन यू टेल. त्यांनी एक प्रश्न विचारलाय पॉइंट अगोदरच. इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल प्लॅन्ट इन स्नो रिजन. मीन्स ही प्रदेशामध्ये उतरत्या फांद्याच्या वनस्पती का असतात हेच आपल्याला रिझन सांगायचं आहे. दिस इज अ क्वेश्चन. इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लॅन्ट इन स्नो रिजन. ही प्रदेशामध्ये उतरत्या वनस्पती का असतात. आता याचं कारण आपण दिस इज अ रिझन. दिस अ पॉइंट ऑफ द दिल एक्सप्लेन इन अ व्हेरी. दिस इज अ इन क्वेश्चन आन्सर. दिस इज पॉइंट. म्हणजे बघा या पॉइंटमध्येच याचं उत्तर आहे. याच पॉइंटमध्ये याचं उत्तर त्यांनी सांगितलेलं आहे ते आपण आता बघू. ही प्रदेशामध्ये उतरत्या फांद्याच्या वनस्पती का असतात हे आता आपण या पॉइंटद्वारे याचं आपण उत्तर समजून घेणार आहे. आता आपण सर्वांना माहिती आहे आता उतरत्या हिमाचल प्रदेशामध्ये ज्यावेळी अशा वनस्पतींचं रोपण केलं जातं यांचा त्या वनस्पतींचं जी स्ट्रक्चर आहे जी रचना आहे तिथल्या वातावरणाशी जुळावं किंवा त्या क्लायमेटमध्ये अटॅच व्हावं त्याच्या पद्धतीनं या वनस्पतींचं रोपण केलं जातं. आता बघा ते नेमकं कशा पद्धतीने करतात. प्लांट ऑफ द स्नो रिजन मेनली इन्क्लूड कॉनिफेरस लाईक देवदार अँड पाईन.
हिमाचल प्रदेशामध्ये प्रामुख्याने देवदार आणि पाईन या वनस्पती घेतल्या जातात. म्हणजे तिथं त्या वनस्पती येतात. प्रामुख्याने या 2 वनस्पती त्या ठिकाणी येतात. This is the trees are conical and shape due to their sloping branches. It have snowfall extreme cloud in this region. This is the plant of the structure, the conical shape. त्या वनस्पतींची रचना हे सूचीपर्णीसारखे असतं. सूचीपर्णी म्हणजे एखाद्या शंकूसारखं असतं, निमुळतं असतं. थोडक्यात काय निमुळतं. दिस इज अ देवदार अँड पाईन. दिस इज अ ट्रीज कोनिकल अँड शेप ड्यू टू स्लोपिंग ब्रांचेस. म्हणजे काय की हिमाचल प्रदेशामध्ये वनस्पतींचं जी रचना आहे ती रचना सूचीपर्णी व शंकूसारखा असतो. म्हणजे काय थोडक्यात वनस्पतींच्या फांद्या या निमुळत असतात. म्हणजे काय की हिमाचल प्रदेशामध्ये थंड वातावरण असतं. एकदम टेम्परेचर लो असल्यामुळं तेथील हिमाचल प्रदेशामध्ये बर्फ मोठ्या प्रमाणात तयार होतो. कारण का दिस इज अ लो टेम्परेचर इज अ क्लायमेट जे मेड बाय द आईस. म्हणजे त्या ठिकाणी एकदम टेम्परेचर पूर्ण कमी असल्यामुळं लो असल्यामुळं तिथलं वातावरण एकदम थंड असतं. त्यामुळं त्या ठिकाणी त्या थंड हवेच्या ठिकाणामुळं ते बर्फ तयार होतं. त्यामुळं काय होतं पुढे सांगितलंय इन द वे snowfall and extreme cloud in this region, the conical shape prevent the snow from accumulating on the tree. The thick bark helps. बघा त्या ठिकाणच्या वनस्पती आहेत देवदार आणि पाईन यांची जी पानाची रचना आहे किंवा त्या झाडाची रचना आहे ती एकदम सूचीपर्णी म्हणजे निमुळत आहे. याचं रिझन काय की ज्यावेळी प्रदेशामध्ये थंड हवा असल्यामुळे थंड वातावरण असल्यामुळे तिथं बर्फाचं प्रमाण मोठे प्रमाण असतं आणि तो जर बर्फ त्या वनस्पतींच्यावरती पडला तर तो बर्फ वनस्पती न साचता त्या फांद्याच्या द्वारे खाली घसरून पडतं. कारण वनस्पतीच उतरत्या फांद्याची आहे म्हणजे निमुळतं आहे. त्यामुळं त्या पानांच्यावरती बर्फ पडला तर तो बर्फ वरती न साचता त्या पानांच्या माध्यमातून खाली पडावं. त्यामुळे त्या असणारे जे ब्रँचेस आहेत जे प्लॅन्ट ऑफ द ब्रँचेस इन अ स्लोपिंग म्हणजे त्या वनस्पतींच्या फांद्या आहेत त्या फांद्या एकदम अशा निमुळत असतात. कारण का पडणारा जो बर्फ आहे तो बर्फ न चचता फांद्याच्या मार्फत खाली पडावा. त्यामुळे त्या वनस्पतीची रचना अशी आहे. दिस इज ॲडॅप्टेशन ऑफ द प्लॅन्ट स्नो रिजन. म्हणजे या वनस्पतीचा अनुकूल अशा पद्धतीनं आहे. दिस इज द नेक्स्ट थिंक बार्क हेल्प्स ॲक्युमेटिंग. या वनस्पतींच्या साली जाड असतात त्यामुळं त्यांना थंड मोठ्या प्रमाणात तिथं लागू शकत नाही किंवा ते आकृत घेऊ शकत नाही किंवा तिथं कोमजू जाऊ शकत नाही. देवदार अँड पाईन दिस इज अ ट्रीज इन अ स्ट्रक्चर स्लोपिंग द ब्रँचेस अँड हेवी स्नोफॉल एक्स्ट्रीम क्लाउड दिस रिजन. म्हणजे या वनस्पती प्रामुख्यानं उतरत्या फांद्याच्या स्वरूपात असल्यामुळं तिथं बर्फ साचून राहत नाही. कोणत्या पद्धतीचा परिणाम त्या झाडावर होत नाही आणि या प्रदेशामधील या वनस्पतीला अनुकूल चांगल्या पद्धतीनं असल्यामुळं या वनस्पतींना कोणत्याही वातावरणाचा परिणाम होत नाही. नेक्स्ट पॉइंट आयडेंटिफिकेशन ऑफ द प्लांट फॉरेस्ट रिजन. सेकंड पॉइंट आयडेंटिफिकेशन इन द प्लांट ऑफ द फॉरेस्ट. Adaptation in plant forest means जंगली प्रदेशातील वनस्पती. जंगल प्रदेशातील वनस्पती. फॉरेस्ट मीन्स जंगल. ॲडॅप्टेशन म्हणजे जंगली प्रदेशातील वनस्पतींचं अनुकूल आता बघणार आहोत. व्हरायटी ऑफ प्लांट ट्रीज शरब्स अँड हर्ब्स आर फाउंड फॉरेस्ट. म्हणजे बघा त्याने काय सांगितलंय की जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रजाती वनस्पतींचे प्रजाती असतात. मग त्यामध्ये काही वनस्पती आकाराने लहान असतात काही आकाराने मोठे असतात. दिस इज अ प्लांट ऑफ द फॉरेस्ट लार्ज अँड स्मॉल इज व्हेरी डिफरंट ऑफ द स्पेसीज. म्हणजे जंगलामध्ये असणाऱ्या वनस्पतींची प्रजाती ही वेगवेगळ्या पद्धती असते. मग त्यांच्यामध्ये पण काही वेळा त्यांची काही वनस्पती उंची कमी व जास्त असते.
This is a plant completed among themselves on sunlight. Hence trees grow tail get sunlight and climbers when it grow to the great height the supported trees. म्हणजे बघा जंगलातील काही वनस्पती आहेत त्या वनस्पतींमध्ये झाडे झुडपे एक्झाम्पल घ्या बघा मी तर दिस इज अ ॲडॅप्टेशन ऑफ द फॉरेस्ट एक्झाम्पल शरब्स हर्ब्स म्हणजे काय झाडे झुडपे. आता झाडे झुडपे हे लहान आकाराचे असतात यांची वाढ काय लय होत नसते पण जंगलामध्ये काही उंच आकाराची झाडे असतात. इज अ रिझन का दिस इज अ among themselves for sunlight hence trees grow all to get sunlight climbers when grow to the great height with the supported trees. या जंगलामध्ये जंगलातील ज्या वनस्पती आहेत या वनस्पती सूर्यप्रकाशाच्यामुळे यांच्यामध्ये स्पर्धा चालू होते. सूर्यप्रकाश मिळण्यासाठी या वनस्पतीमध्ये स्पर्धा लागू होते चालू होते. कारण का जंगलातील वेगवेगळ्या वनस्पती वेगवेगळ्या पद्धतीने वाढत असते. मग सगळ्यांना सूर्यप्रकाश मिळतो काय वेळा सूर्यप्रकाश मिळत नाही कारण याचं रिझन काय वनस्पती उंच असल्यामुळं की लहान वनस्पतींना त्यांचा प्रकाश पोचू शकत नाही. मग ह्याचा दुसरा पण उपयोग असा आहे दिस इज अ ग्रेट हाईट विथ द सपोर्टेड ट्रीज स्प्राईंग लाईक टेंडल्स. म्हणजे या जंगलामध्ये जी उंच वनस्पती आहे त्या उंच वनस्पतींचा एक दुसऱ्या वनस्पतींना आधार काय होतो की ज्या वेली आहेत त्या वेलींना आपला भार किंवा आपला सपोर्ट म्हणून किंवा आधारक म्हणून या उंच वनस्पती तिथं ऑटोमॅटिक हे होतं. म्हणजे ते काय होतं की वेलींना आपला आधार उंच वाढण्यासाठी उंच झाडांचं आधार तिथं निर्माण होतो आणि त्यांचा भारी कमी होतो आणि ती मोकळीतपणा होतं. म्हणजे बघा की फॉरेस्टमध्ये जे वनस्पती आहेत त्या वनस्पती काय होतात ॲटोमॅटिक ज्या वनस्पतींची उंची जास्त आहे त्या वनस्पती भरभर वाढतात. ज्या वनस्पती उंची कमी आहे त्यांना सूर्यप्रकाश पुरेशी मिळत नसेल सनलाईट दिस इज सपोर्टिंग जे ऑफ द प्लॅन्ट म्हणजे ज्या वनस्पतींना योग्य रीतीने सूर्यप्रकाश नाही मिळाला तर त्यांची वाढ फुटते. पण काय वनस्पती अशा आहेत की झाडाचा आधार घेऊन ती उंच होतात. मग कोणती वनस्पती वेल असून दे आपण बघतोच की दिस इज अ ऑन द स्टेम सम क्लाइंबर्स आणि एक्झाम्पल ॲडॅप्टेशन म्हणजे यांना पुरेसं असं वातावरण अनुकूलन त्या जंगलामध्ये मिळतं. नेक्स्ट पॉइंट ॲडॅप्टेशन ऑफ द इन ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेशातील अनुकूलन. ॲडॅप्टेशन ऑफ द ग्रासलँड गवताळ प्रदेशातील अनुकूलन. बघा आता डायव्हर्स टाइप्स ऑफ बसेस आणि ग्रास आर फाउंड इन द ग्रासलँड. बघा प्रामुख्याने गवताळ प्रदेशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गवताचे प्रकार असतात. या गवताळ प्रदेशामध्ये प्रामुख्याने या दिस इज अ व्हरायटी ऑफ द ग्रासलँड. या गवताळ प्रदेशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे गवताचे प्रकार असतात. फायबर्स रूट्स ऑफ ग्रास प्रिव्हेंट सॉइल रिजन फॉरेस्ट इक्वेटोरियल रिजन ऑर डेन्स. गवताळमध्ये जे गवताळ प्रदेशामध्ये जे गवत असतं ते गवताची जी रूट आहे हे तंतुमय असतात फायबर्स असतात. याच्यामुळे जमिनीची धूप रोखली जाते. ज्यावेळी दिस इज ॲडॅप्टेशन ऑफ द ग्रासलँड इज अ व्हरायटी ऑफ द ग्रासलँड. ज्यावेळी गवताळ प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गवताचे प्रकार असतात आणि त्या गवताचे जी रूट आहे ते फायब्रिक असतात म्हणजे तंतुमय असल्यामुळं जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीची धूप इथं होत नाही. बघा आता पुढचं ॲनिमल्स लाईक टायगर एलिफंट. मग ह्या गवताळ प्रदेशामध्ये कोणकोणते प्राणी आढळतात टायगर एलिफंट डियर कॅन रिमाइन हिडन दिस इज अ ग्रास. या गवताळ प्रदेशामध्ये काय होतं अशा प्रकारची प्राणी आढळतात कारण स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारच्या प्राण्यांना या गवताळ प्रदेशामध्ये राहावं लागतं किंवा त्यांचं तिथं अस्तित्व निर्माण होतं. कारण उंच गवत असल्यामुळं त्यांना चरायला किंवा चांगल्या पद्धतीनं आपल्याला योग्य रीतीनं काय होतं की एक अन्नाच्या शोधामध्ये असल्यामुळं त्यांना वेगवेगळ्या वनस्पती वेगवेगळ्या गवताळ प्रदेशामध्ये तर फिरणं राहणं किंवा तिथे आपल्या संरक्षण करण्यासाठी या गवताळ प्रदेशामध्ये अशा प्राण्यांना अनुकूल असं वातावरण निर्माण होतं. This is animals like rabbit and found such grasses west windows form hilly grass. म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे इकोसिस्टम असतात ग्रासलँडचे
छोटे छोटे कुरण झुडपे अशा प्रकारचे गवतात निर्माण होतात. म्हणजे त्या वनस्पतींना त्या इकोसिस्टीम मध्ये त्या ठिकाणी परिस्थिती हे मिळतं करून घ्यावं लागतं. त्या पद्धतीनं त्यांना स्पर्धात्मक जीवन जगावं लागतं. दिस इज द 3 पॉइंट एक्सप्लेन. फर्स्ट पॉइंट ऑफ द एडिप्टेशन इन प्लांट स्नो रीजन. सेकंड पॉइंट एडिप्टेशन ऑफ द फॉरेस्ट. थर्ड एडिप्टेशन ऑफ द ग्रासलँड प्लांट. This is in different of the adaptation in deodar and pine. Second shrubs and herbs. And third point adaptation example the grassland is a variety of the type. म्हणजे बघा हे 3 पॉइंट बघितले. ही प्रदेशातील अनुकूलन, जंगली प्रदेशातील अनुकूलन, गवताळ प्रदेशातील अनुकूलन. म्हणजे ज्या ठिकाणी या तिन्ही कंडिशन हे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. हिम प्रदेशातील वातावरण एकदम थंड असतं. दुसरं फॉरेस्टमध्ये मोठमोठ्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी वनस्पती असतात. तिसरं गवताळ प्रदेशामध्ये वेगळ्या गवताची व्हरायटी असतात, त्यामुळं तिथे वेगळ्या प्रजाती आढळतात. मग ज्या ठिकाणी त्या प्रजातींना जसं हवं तसं अनुकूलन लागतं त्या ठिकाणी तसंच त्या पद्धतीनं त्यांना आपलं जीवन जगावं लागतं. हे अशा पद्धतीने तुमच्या पुढे इथं मी तिन्ही पॉइंट एक्सप्लेन केलेले आहेत. दिस इज द 3 पॉइंट ऑफ द नोटबुक इज डाउन. दिस इज in adaptation of the plant is a notes, and adaptation of the plant forest this is a notes, and adaptation of the grassland short note of the very important of the example with in short note. Okay, is a next point. So this is a next lecture.